नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या खास व्लॉगमध्ये। आज आपण भारताच्या दक्षिण टोकाला तिन्ही समुद्राच्या संगमावर असलेल्या कन्याकुमारीला भेट देणार आहोत। इथे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवायला मिळेल। या स्मारकाला पोहोचण्यासाठी तिकीट घ्यावं लागतं। स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल व्हिजिट करण्यासाठी जे तिकीट घ्यावं लागतं त्यासाठी 1.5 तास वाट बघावी लागली। इथे नॉर्मल तिकीट हे 75 रुपये आहे आणि गर्दी टाळण्यासाठी ज्यांना स्पेशल तिकीट एंट्री हवी आहे त्याच्यासाठी 300 रुपये तिकीट आहे आणि जास्त गर्दी असेल तर स्पेशल एंट्रीचं तिकीट लोक घेतात। तिकीट घेतल्यानंतर फेर बोटी मधून हा प्रवास स्मारकापर्यंत चालू होतो। तिकीट घेतल्यानंतर आम्ही फेरी बोटीसाठी पोहोचलो। ही बोट स्मारकापर्यंत 10 मिनिटात पोहोचवते। समुद्राच्या निळ्या लाटांवरून जाताना येणारा अनुभव, तिथला वाराचा गारवा, लाटांचा आवाज हा मनाला खूप प्रसन्न करतो। स्वामी विवेकानंद स्मारक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या भव्य स्मारकाचं बांधकाम 1970 साली पूर्ण झालं। इथे स्वामी विवेकानंद 1892 साली ध्यान धारण्यासाठी आले होते। असं म्हणतात की इथेच त्यांना स्वतःच्या आयुष्याचं उद्दिष्ट कळालं। स्मारकाचं वास्तुकौशल्य अप्रतिम आहे आणि इथून दिसणारं दृश्य, स्मारकाच्या आजूबाजूचा निसर्ग आणि तुम्हाला बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागराचा संगम इथे पाहायला मिळतो। समुद्राच्या निळ्या पाण्यावरून येणारा सूर्यप्रकाश एक वेगळंच सौंदर्य निर्माण करतो। या स्मारकाच्या आजूबाजूला समुद्राचं अद्वितीय दृश्य आहे। बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर यांचा संगम इथे पाहायला मिळतो। इथे सूर्यास्त बघायला मिळतो आणि इथला सूर्यास्त इतका अद्भुत असतो की इथे या शब्दांमध्ये वर्णन करणं कठीण आहे। लालसर रंग, समुद्रावर उमटलेलं प्रतिबिंब, हलकासा वारा, पूर्ण दिवसाचा क्षणात नाहीसा झाला। सूर्य मावळताना जाणवतं की निसर्गापेक्षा मोठं काहीच नाही। स्वामी विवेकानंद स्मारक बघायचं असेल तर सकाळी लवकरच जा, कारण गर्दी त्यानंतर वाढते आणि त्यानंतर वेटिंग पिरियड तिकिटासाठी जो असतो तो पण वाढतो। सूर्यास्त बघण्यासाठी सध्या वेळ निवडा, कारण तोच दिवसाचा सर्वोत्तम क्षण असतो। तर मंडळी, हा होता स्वामी विवेकानंद स्मारकाचा अनुभव। तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? तुम्ही इथे कधी भेट दिली आहे का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा।